नमस्कार, मी नितेश बाळकृष्णाजी कराड, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बेपोट्यो, आजचा खतरनाक व्हिडिओ आहे. आजचा व्हिडिओ आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. ह्या असा खतरनाक व्हिडिओ आहे का या व्हिडिओमध्ये एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या माणसाचं अख्खं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकते आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मी तुम्हाला सांगणार आहे. कोणत्याही टेक्नॉलॉजीचा वापर हा चांगल्या कामासाठीच त्याचा शोध लावला जाते, पण त्याचे उपद्व्यापी कामं हे नंतर बाहेर पडते. कोणती गोष्ट हे चांगली आहे पण तिचा अतिरेक झाला तर अति तिथं माती, अशी मराठीत एक म्हण आहे. आणि मग अति तिथं माती झाली का त्या गोष्टीचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, दारू लिमिटेड पेली तर ठीक आहे, म्हणजे रोज ठीक आहे बुदलं पेली तर पचन क्षमता वाढवते, आणि तुम्ही अकातल्यासारखी ढोसली तर मात्र ठीक आहे तो तुमचा धिंगाणा केल्याशिवाय ठेवणार नाही. म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जो आजचा व्हिडिओ आहे, तर दारू पिणाऱ्यानं अतिरेक केला दारूचा तर लेकाले किडन्या खराब होईल, लेकाचं लिव्हर खराब होईल, लिव्हर खराब झालं का पोटात पाणी होईल ना पंडू होईल आणि ते मेल्याशिवाय राहणार नाही. मग आजचा व्हिडिओच त्याच्यावर आहे का आर्टिफिशियल इंटेलिजन्स जेव्हा मी समजून सांगेन तर याचा जन्म या गोष्टीसाठी झाला आहे का जगात आता ड्रायव्हरलेस गाड्या येणार आहे. ठीक आहे, आणि एखाद्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकतो तेही सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण ठीक आहे माया ह्या फोटो पहा. ठीक आहे, आता ह्या फोटो ठीक आहे मी खालतं टाकला आणि ह्या एवढा फोटो पहा. ठीक आहे, ह्या फोटो पाहिल्यावर बऱ्याच लोकांना असं वाटन का राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता आणि मोदी साहेबाच्या विरोधात प्रचंडपणे त्याच्या ठीक आहे घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्या यूट्यूब चॅनल आणि मीडियाच्या माध्यमातून आणि भाषणातून प्रखर विरोध करणारे आणि मुद्दे मांडणारे नितेश कराळे यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट. ठीक आहे, कराळे गुरुजींनी प्रवेश तर घेतला नाही ना, असे अनेक मुद्दे येऊ शकते. तुम्हाला का वाटते मी नरेंद्र मोदी साहेबाला काल भेटायला गेलतो? ठीक आहे, आता मला सांगा देशाच्या पंतप्रधानासोबत हात मिळून राहिल्याचा फोटो ह्या कोण तयार करून दिला? तर ह्या ठीक आहे ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं तयार केलेला फोटो आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर गुगलवर तुम्ही हे टाका आणि तुम्ही कॅप्शनमध्ये लिहा का तुम्हाला का पाहिजे. तुम्ही लिहा नरेंद्र मोदीसोबत ठीक आहे नरेंद्र मोदी व्हिजिट, लगेच तुम्हाला असा शेकहँड घेऊन डायरेक्ट फोटो येईल. आता मला सांगा याचा गैरवापर किती भयंकर करता येते. ठीक आहे, मी सुला वाईनले भेट द्यायला गेलो होतो, तिचा ह्या फोटो आहे. ठीक आहे, वाईनची बॉटल हातात आहे. आता काही लोक ह्या फोटो घेऊन ट्रोल करून माय का मास्तर सुला वाईनले गेला हो तर गेलो. ठीक आहे, मला विदर्भात प्लॅन टाकायचा आहे सुला वाईनचा, त्याच्यासाठी पाहायला गेलो होतो. तुझं का म्हणणं आहे? ठीक आहे, आता ह्या फोटो पहा आणि ह्या फोटो पहा. हा फोटो अपलोड केला, हे मागचं बंद बॅकग्राऊंड यायनं चुलीत घातलं आणि माया ह्या फोटो नरेंद्र मोदी साहेबासोबत बनवून दिला. म्हणजे किती घातक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकते त्याचा दुसरे काही उदाहरण दाखवतो. आता ह्या पोरगा व्हिडिओ एडिट करते माय. ठीक आहे, ओम. आता ह्या ओमचा ओरिजिनल फोटो ठीक आहे ह्या ओरिजिनल ह्या फोटो अपलोड केला. ह्या फोटो अपलोड केल्यावर एक ठीक आहे माय पिक विथ ब्युटिफुल इंडियन गर्ल असंच टाकलं तर ह्या पोरीसोबत फोटो आला. हे कुठची पोरगी होय, का होय, इले ठीक आहे कोण ओळखते, कोणाची कोण होय काही माहीत नाही. ठीक आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून कोणतीही पोरगी असेल हे अस्तित्वात आहे नाही आहे माहीत नाही. अस्तित्वात असेल तिनं व्हिडिओ पाहिला तर तिची आम्ही माफी मागतो, पण ह्या बाई तुझ्या फोटो जर कुठं तुनं अपलोड केला असेल तर AIनं ह्या तिथून घेतला म्हणजे तुमची लाईफ सिक्युअर आहे का? आता एक ट्रेंड व्हायरल झाला AIचा, बमाड पोट्या साडी घालू म्हणजे पोट्या फोटो अपलोड करे आणि तिचा रपकन साडीवर फोटो ये. आता साडीवर फोटो ये म्हणजे AI साडी नेसू शकते तर साडी उतरू शकते, इतकं घातक आहे. ठीक आहे, म्हणून कृपा करून ठीक आहे त्या AIच्या मागं जेमिनीच्या मागं लावू नका. जेमिनीचा ट्रेंड आला, त्या जेमिनीनं तुमचा फोटो घेतला आणि तुमचा लगेच साडीवाला फोटो मस्त कानात फुलं गिलं ठीक आहे येणीत फुलाचा गुच्छा, मस्त पतली पातळ साडी ठीक आहे सुंदर त्याच्यावर ब्लाऊज
आणि मला सांगा असे फोटो जर ठीक आहे AI तुमचे बनवून देऊ शकते तर तुमच्या फोटोसोबत किती छेडछाड करू शकते आणि एखाद्याचं आयुष्य बी उद्ध्वस्त. आता हे जे पोरगी आहे हे पोरगी कुठची होय का होय किंवा याचा फोटो जर असा अपलोड केला तुम्ही आता ह्या फोटो अपलोड केला त्याचे हात गुंडाळून आहे त्याचे हात मोकळे करून टाकले AI ना. ठीक आहे लगेच हे कुठची पोरगी एवढी चिपकून आहे त्याला. ठीक आहे एखाद्या त्याच्या बापाले जर दाखवला किंवा त्याच्या बापाले फोटो पाठवलात नाही लाता मारण का त्याचा बाप नाही घराच्या बाहेर काढून देईन का. हे पोरगी कुठची होय नाही हिले हिचे वडील हिच्या वडिलाला दाखवला तर नाही तिच्या घरावर गोटी येईन का. हे AI किती घातक आहे. आता त्यानं ठीक आहे काढला का माय पिक विथ ओल्ड वाईन शॉप. ठीक आहे ओल्ड वाईन शॉपमध्ये नेलं त्याला त्याचा फोटो डायरेक्ट दारूच्या बॉटलकडे तो पाहत आहे. म्हणजे किती खतरनाक आहे. फेस जशान तसा बनवून टाकला. पण तुम्ही इमॅजिनेशन करू शकता का. बरं आमच्या इथं एक ठीक आहे डबल्या नावाचं पोट्ट आहे. आता डबल्या पहा कम खतरनाक आहे. ठीक आहे आता डबल्यानं डबल्याचा फोटो टाकला ह्या. ठीक आहे डबल्या पहा डबल्याचा फोटो टाकला ह्या हरपण मोहला पोरगा आहे. डबल्याचा फोटो टाकला AI वर आणि AIले म्हणलं ठीक आहे माय पिक विथ फॉरेनर. ठीक आहे माय पिक विथ फॉरेन गर्ल. लगेच डबल्याचा फोटो दिला फॉरेन गर्ल सोबत. कुठची पोरगी माता माय तू कुठची होय का होय आमच्या डबल्यासोबत कुठं फिरून राहिली तू. दारूच्या दुकानात दारूच्या दुकानात इले घेऊन गेला दारू पाजाली. नाही म्हणून का असं कोणी. डबल्याले हे माता माय कुठं भेटली फॉरेनची जिच्यासोबत एवढा चिपकून त्या माता मायने याचा फोटो काढला. याच्या जर डबल्याच्या घरच्याला दाखवलं तर कमी लाता खायचे धंदे आहे का. आता डबल्याच्या बापानं जर ठीक आहे ह्या फोटो पाहिला डबल्याचे बाबा का म्हणून कुणासोबत फिरायला गेलता बे कुठची आणली हे का घरी गिरी आणणार आहे पळून घेऊन तू. ठीक आहे असं आहे भाऊ. एखाद्याचं लाईफ उद्ध्वस्त करू शकते. म्हणून कोणताही फोटो कोण्याही व्यक्तीचा सोशल मीडियावर असा करून टाकला तर त्याचा पहिले विचार करा ह्या खरं आहे का खोटं. आणि कोणाचं काही करू शकते. आता असा फोटो आहे त्याचा ओरिजिनल ठीक आहे तो कुठंतरी बसला असन लगेच दारूचा ग्लास घेऊन बनवला. ठीक आहे आता तो रेल्वे स्टेशन होय का दवाखान्यातला फोटो आहे तो दारू पिऊन राहिला. सांगा एखाद्याचं नाही लाईफ उद्ध्वस्त करण का. एखाद्याच्या बायकोले दाखवला ठीक आहे असा AI मध्ये करून तर त्याची बायको नाही तुडवण का त्याले नाही खायचे वांदे निर्माण होईल का. AI किती विध्वंसक आहे का. म्हणजे तुम्ही विचार करा. आता ह्या पोरगा आहे क्लासचा पुन्हा ठीक आहे. आता ह्या पहा ठीक आहे कुठच्या पुरी याच्यासोबत आणून डायरेक्ट हॉटेलच्या रूममध्ये ह्या जर फोटो याच्या गर्लफ्रेंडले दाखवला किंवा ठीक आहे अजून कोणाला दाखवला याच्या मायबापाला दाखवला तर नाही याचे मायबाप लाता मारण का. आता ह्या गावात एखादा मोठा व्यक्ती आहे आणि त्याच्या विरोधात असा वापर केला तर कितीची होय. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे असे उचापती धंदे आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा चांगला करता येतो पण हे असे अगाऊचे धंदे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं करणं बंद करावं. कोणाचाही फोटो घेऊन कोणासोबत जोडणे याच्यावर कुठंतरी बॅन आला पाहिजे. हे थांबलं पाहिजे. नाहीतर तुमचं पर्सनल लाईफ सोशल मीडियावर दाखवणे हे सुद्धा आता मला असं वाटून राहिलं का हे गुन्हा आहे किंवा हे समोर घातक आहे. ठीक आहे एखाद्या व्यक्तीसोबत ठीक आहे म्हणजे इतकं भयंकर आहे सोशल मीडिया का तुमचा कुठचा फोटो कुठं क्रॉप करून कोणासोबत जोडून देईन हे काहीच सांगता येत नाही. म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर कधीच विश्वास करू नका. हे खूप धोकादायक आहे आणि हे इतकं भयंकर धोकादायक आहे का हे कोणाचाही बँड वाजू शकते कोणाचीही इज्जत पाण्यात घालू शकते. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यासाठी आलं का प्रगत तंत्रज्ञान पण यानं अनेक लोक बेरोजगार करणार आहे. आत्ताच 12 लाख लोक अमेरिकेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे टूल ज्यानं बनवलं त्याच लोकांना बेरोजगार करून टाकलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स एका एंटरच्या बटनीमध्ये गपकन एखादं सॉफ्टवेअर बनवू शकते. पहिले सॉफ्टवेअर डिझाईन करायसाठी C++ जावा लँग्वेज शिका लागे प्रोग्रामचा फॉर्मॅट शिका लागे आणि मग तो ठीक आहे मला एखाद्या माझ्या क्लासचं सॉफ्टवेअर बनवायचं आहे तर तो माझ्या सॉफ्टवेअर बनवून दे माझी वेबसाईट बनवून दे. हे उचापती धंदे आता बंदच आहे. एक बटन एंटर दाबली ते सॉफ्टवेअर तयार. तुला जे पाहिजे तेच सगळे डिझाईन करते तेच सगळे बनवते. हे सगळे सत्यानाश धंदे आता सुरू झाले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चांगला वापर यासाठी आहे का आता ड्रायव्हरलेस गाड्या येणार आहे. ड्रायव्हरलेस गाडीत तुम्ही बसले तिले म्हणलं अलेक्सा मला नागपूरले सोडवो तर अलेक्सा कचकन तुम्हाला नागपूरले सोडून देईल. समजलं का.
म्हणजे अलेक्सा तुम्हाला बस म्हणलं, ठीक आहे, तुम्ही गाडीत बसले का अलेक्साले म्हणलं मला ठीक आहे अजनी चौकात नागपूरला सोडून दे, तर तुम्हाला बरोबर रस्त्यांनी ठीक आहे बरोबर गाडी समोर गाडी आली तर ब्रेक मारण, गाडी ठीक आहे जिथून चालायची तिथून बरोबर नेईन अजनी चौकात तुम्हाला सोडून देईन. पण आर्टिफिशियल शेवटी हे मशीन होय, हे बिघडू शकते आणि तुमच्या जीवाचा सत्यानाश बी करू शकते. आता मी एक व्हिडिओ पाहिला ठीक आहे कोण्या तरी कंपनीचा का आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवलं आणि त्या कंपनीचा सीईओच गाडीच्या समोर उभा राहिला, गाडी भो तिकडून पळत आली आणि त्यानं टेस्ट स्वतःवर घेतली का आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे बा मला पाहिल्याबरोबर गाडी ब्रेक मारण, तर गाडी आली आणि त्याला उडून बी टाकलं. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर किती विश्वास ठेवावा ठीक आहे हे सुद्धा त्याच्या विश्वासार्हतेवर आता प्रश्न निर्माण करत आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स काही चांगल्या गोष्टीत वापरून ठीक आहे लोकांचे ऑपरेशन होत असन, ठीक आहे लोकांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ठीक आहे काही नवीन इनोव्हेशन होत असन आणि त्याच्यातून लोकांची आणि जनतेची सेवा घडत असन तर ते चांगलं आहे. पण जर ते एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून त्याला आत्महत्या करायसाठी प्रवृत्त करत असन, एखादा कमजोर दिलवाला माणूस राहील तर आत्महत्याच करण ना भाऊ. एखाद्याचं जर असे फोटो व्हायरल केले ठीक आहे तर तो तर आत्महत्याच करायचा आहे, सर्वसाधारण पोरगा आहे ठीक आहे, आणि त्याचा AI वर एखाद्यानं फोटो बनवला आणि सोशल मीडियावर टाकला तर नाही जीव घेईन का. म्हणून AI घातक आहे, AIनं अशी परवानगी देऊ नये ठीक आहे. जे काही AIचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर का असं कोण्या पोराचे पोरीचे फोटो कुठूनही घेऊन त्याचे कसे इमॅजिन फोटो बनवायचे ठीक आहे. म्हणून स्वतःचे सोशल मीडियावर फोटो टाकताना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वेबसाईटवर किंवा त्याच्या लिंकवर जाऊन फोटो टाकताना जराशी काळजी घ्या ठीक आहे. तुम्ही लोकायले मी कशी दिसली पाहिजे, तू आहे तशीच राहणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं तुझ्या चेहरा क्लीन केला बा ठीक आहे आणि तुझ्या केसात एक मोगऱ्याचा ठीक आहे गजरा आणून लावला म्हणजे तू सुंदर नाही दिसणार आहे, तू आहे तशीच राहणार आहे किडकली ठीक आहे. तू काही AIनं तुला सुंदर बनवलं म्हणून तू सुंदर दिसून राहिली असं काही होणार नाही ठीक आहे. आणि AIनं जशी तुला प्रमोट केली तशी तू राहणार नाही. थोडेसे हे फोटो टाकताना काळजी घ्या. तुमच्या अंगावर AI साडी घालून देऊ शकते तर साडी उतरू बी शकते, इतकं बदमाश AI आहे. म्हणून याच्यापासून जपून राहिलेलं बरं ठीक आहे. माया फोटो तुम्ही पाहिला ना आता का माया फोटो मोदी साहेबासोबत ठीक आहे या कशा पद्धतीनं प्रमोट केला, तर म्हणून हे घातक आहे, हे देशासाठी घातक आहे, या ठीक आहे जवान पिढीसाठी घातक आहे. जवान पिढ्याचे ठीक आहे आयुष्य बर्बाद करू शकते, एखाद्या पोरीचं आयुष्य बर्बाद करू शकते ठीक आहे. म्हणजे आता एखाद्या पोट्याचं लफडं आहे एखाद्या पोरीसोबत आणि ठीक आहे तिले पोरगा पसंत आला दुसरा, ते त्याच्यासोबत लग्न करू इच्छित नाही, धोका करण ठीक आहे. स्वतःचे फोटो नाही दुसऱ्यासोबतचे फोटो तयार करण आणि त्या पोट्याला पाठवण. हे पाय हिचे असे धंदे आहे ठीक आहे, माझ्यासोबत बी होतं आणि ह्या नवीन पोट्यासोबत बी आहे ठीक आहे. असं करून तिले बदनाम करून तिचं लग्न बी मोडू शकते. हे सगळे उचापती धंदे झालेच नाही पाहिजे. म्हणून याच्यावर कुठंतरी कंट्रोल आला पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे फोटो बनवत असन तर अशा फोटोवर बॅन असला पाहिजे किंवा हे फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे फोटो कुठं अपलोडच करता आले पाहिजे, नाही तर हे यांना बनवूनच नाही दिले पाहिजे. असं काहीतरी जागतिक लेवलवर करायला पाहिजे. नाही तर भारतातले पोट्टे लय बदमाश आहे, कोणाचं आयुष्य खतम करून टाकन. एखादा कमजोर दिलवाला राहिला तर त्याला आत्महत्याच करायला लागेल. अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपासून थोडंसं सावध राहा. कोणत्याही वेबसाईटवर आपले फोटो टाकू नका, टाकताना जपून राहा. सोशल मीडिया बी आता जपून वापरणं गरजेचं आहे. आपल्या फोटोचा कोण कसा वापर करण, सोशल मीडियावरून डाउनलोड करण, AIच्या साईटवर टाकन, तिथून असे फोटो बनवून घेईन आणि असे फोटो बनवून घेतल्यावर तुमचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण. कुठून व्हायरल केला, का व्हायरल केला पता चालणार नाही आणि पटापट व्हायरल होऊन ठीक आहे ये पटापट हे फोटो व्हायरल होऊन एखाद्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. आणि लोक असे एखाद्याचे फोटो असले तर पटापट व्हायरल करतात. चांगलं काम लोकांकडून व्हायरल करता येणार नाही, चांगलं काम शेअर करता येणार नाही. काही मोजकेच लोक चांगलं काम शेअर करते आणि एखाद्याचं वाईट असेल तर ते लगेच शेअर केले जाते. म्हणून हे असं एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. याच्यापासून जपून राहा ठीक आहे. आणि याचा वापर ठीक आहे राजकीय क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि एखाद्याचं राजकीय आयुष्य खतम करण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. म्हणून राजकारणात गेलेल्या लोकांनी याच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे. असा फोटो टाकला तर लगेच ठीक आहे सोशल मीडियावर प्रतिक्रिया द्या ठीक आहे, आपली बाजू मांडा ठीक आहे. मीडियाले
आपली मीडियानं सुद्धा याच्यात मदत करायला पाहिजे एखाद्याचा असा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला तर. आणि हा जो मी माझा फोटो काढला ह्या AI नं तयार करून दिला. देशाच्या पंतप्रधानासोबतचा फोटो AI तयार करून देऊ शकते. याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती असावी. असा कोणाचाही फोटो AI करून देते. याला जिम्मेदार AI आहे. ठीक आहे. कारण याच्यावर कुठंतरी देशाच्या पॉलिसीनं आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं कंट्रोल ठेवायला पाहिजे. कारण हे जवानपोट्याचं आयुष्य बर्बाद करू शकते, राजकारणात असणाऱ्या लोकांचं आयुष्य बर्बाद करू शकते, नवीन ज्या काही मुली आहे ठीक आहे ज्या सोशल मीडिया वापरत आहे त्याचंही आयुष्य भविष्यात AI बर्बाद करू शकते. म्हणून जपून राहा, काळजीपूर्वक राहा आणि टेक्नॉलॉजीचा वापर तेवढाच करा जेवढा शक्य आहे. अतिरेक करू नका. त्या अतिरेकाचा ठीक आहे कोणत्याही अतिरेकाचा विध्वंस झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अति तिथं माती हे जे मन आहे ते त्याच्यासाठी आहे. AI जपून वावरा एवढंच मी युवा पिढीला सांगेन. आणि कोणतेही फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साईटवर अपलोड करू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.